नमस्कार, मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सिम्पली फूड बाय मोनिका ह्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आपली गौरी गणपती विशेष अशी सिरीज चालू आहे आणि त्याच रिलेटेड आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आपण पाहणार आहोत गणपतीचा एक महाप्रसाद। तर बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा मुंबईतली जी लोक आहेत त्यांना माहिती असेल की मुंबईमध्ये जीएसबीचा गणपती प्रचंड फेमस आहे आणि त्या गणपतीचा दर्शनाला गेल्यानंतर जो प्रसाद मिळतो तोच प्रसाद आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे। तर तो कसा बनवायचा ते आज आपण पाहूया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि साधारण एक छोटी वाटी ह्या मापाने मी पोहे घेतलेले आहेत। हे आपण जे पोहे खाण्यासाठी जे कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ते पोहे मी इथे वापरलेले आहेत। आता हे पोहे मी कुरकुरीत होईपर्यंत तेल किंवा तुपाचा वापर न करता कोरड्या पद्धतीने भाजून घेणार आहे आणि हे मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत, अगदी करपू द्यायचे नाहीयेत, आपल्याला हलकेसे असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत ते। आता आपले कुरकुरीत झालेले आहेत पोहे आणि मी ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता सेम त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालते। तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता खोबरं घालणार आहोत। तर मी खोबरं किसून घेतलेलं आहे, साधारण अर्धी वाटी घेतली होती मी। ते खोबरं आता छान किसून घ्यायचं आहे आणि ह्या रेसिपीसाठी फ्रेश कोकोनटचाच किंवा किसलेल्या नारळाचाच वापर ह्याच्यासाठी करायचा आहे। ह्याची चव खूप छान येते ह्या रेसिपीमध्ये। आता हा चव आपण किंवा जे खोबऱ्याचं किस आहे तो सगळं आपण तुपामध्ये छान परतवून घेणार आहोत। मीडियम गॅसवरतीच ही प्रोसेस आपण कंटिन्यू करणार आहोत। आता किस आपला भाजून तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। तो गूळ मी इथे बारीक करून घेतला होता, तो आता ह्याच्यामध्ये घालते। हा नॉर्मल आपला जो पिवळा गूळ असतो तो मी वापरलेला आहे, कोणताही चिक्कीचा वगैरे गूळ मी या रेसिपीसाठी वापरलेला नाहीये। तर हा गूळ ही आपण ह्या खोबऱ्यासोबत मिक्स करून घेऊया आणि वितळवून घ्यायचं आहे छान। आता हे खोबरं आणि गूळ चांगलं एकजीव होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। तर आता थोडंसं त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। मीठ आपण ह्याच्यामध्ये चवीसाठी घालणार आहोत की ज्याने आपल्या गोडाची चव वाढते। जायफळ आणि वेलचीची पूड आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, अर्धा चमचा। हा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने तयार होणारा प्रसाद आहे। आपल्याकडे पोहे तर घरात असतातच आणि गूळ देखील असतो आणि खोबरं हे रेग्युलर जे आपल्या नेहमीच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू मी ह्याच्यामध्ये वापरल्या आहेत। आता आपलं हे जे गूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता हे जे भाजून घेतलेले पोहे आहेत जे थोडेसे हलके कुरकुरीत करून घेतले होते ते आता मी ह्याच्यामध्ये घालते आणि छान मिक्स करून घेणार आहे। आता पोहे मिक्स करून झाल्यानंतर मी 1 वाटी कुरमुरे घेतलेले आहे। हे नॉर्मल कुरमुरे आहेत जे आपण मार्केटमध्ये आपल्याला जे सहज उपलब्ध होतात ते कुरमुरे घेतलेले आहेत आणि आता ते कुरमुरे मी ह्याच्यामध्ये घालून तेही छान मिक्स करून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे छान मिश्रण सगळं हलकंसं गॅसवरती गरम करून घेणार आहे। आता गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यात मी 1 चमचा काळे तीळ ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर काळे तिळाने ह्या रेसिपीला किंवा ह्या प्रसादाला खूप छान चव येते। आता सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस बंद करून हा प्रसाद आपला गणपती बाप्पासाठी तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की घरी करून बघणार, मला याची खात्री आहे। तर ही कशी झाली होती ते देखील मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा
म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.